हॅलो नमस्कार, मी अभिलाषा वर्तक आणि तुम्ही सर्व कसे आहात। मला आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे। गेल्या आठवड्यामध्ये मी वसईला गेली होती आणि वसईला मला वाटतं शुक्रवार किंवा शनिवार ह्या दोघांपैकी एक दिवस असेल आणि मी गणपती बाप्पाच्या देवळात चाललेली, म्हणजे आपला डेपोचा जो गणपती बाप्पा आहे तिकडे मी गेलेली। आणि तिकडे गेल्यानंतर असं झालं की मी माझी बाईक लावत होती आणि तिथे एक कॉलेजचा ग्रुप आला, मुलींचा कॉलेजचा एक ग्रुप आला आणि त्यांना गणपती बाप्पाला नमस्कार करायला आतमध्ये जायचं होतं। सो मी विचार केला की हा मोठा ग्रुप आहे तर आपण त्या मुलींच्या मागे मागे चालूया। ज्यावेळी मी त्या मुलींच्या मागे चालत होती त्या मुलींमध्ये आपसात एक डिस्कशन सुरू झालं, कारण की मला असं वाटते 6 ते 7 मुली असतील, त्याच्यापैकी 5 ते 6 मुलींनी जीन्स घातलेली होती आणि त्याच्यावर काहींनी टी शर्ट घातलेलं तर काहींनी कुर्ता घातलेला। सो त्यांच्या मनात चाललेलं की आम्ही ह्या कॉस्ट्यूममध्ये ह्या ड्रेसमध्ये देवळात गेलं तर चालेल का। पण त्यामधील एक मुलगी होती, तिने शॉर्ट स्कर्ट घातलेला। आता असं झालं की त्या मुलींचं बोलणं असं सुरू झालं की आता देवळामध्ये ड्रेस कोड आहेत, सो आपण ह्या कपड्यात गेलं तर चालेल का। बाकीचे 5-6 मुलींचं ड्रेस सोबर होता, म्हणजे त्यांनी जीन्स पॅरलर टाईप घेतलेली, टी शर्ट किंवा कुर्ता, म्हणजे चांगला होता ड्रेस। आणि तिकडे अजूनपर्यंत असं काही लिहिलेलं नाही आहे की या कॉस्ट्यूम तुमचा हेच पाहिजे, पण ओव्हरऑल सगळीकडे सांगितलेलं आहे। स्कर्ट घातलेली एक मुलगी तिने असं सांगितलं की आज मंगळवार नाही आहे, सो हू केअर्स, मी जाते। आणि तिने स्कर्ट बऱ्यापैकी शॉर्ट होता तिचा। आणि ज्यावेळी ती मुलगी, जर त्या मुलीने असं म्हटलं असतं ना की अरे हो मी माझे कपडे एकदमच छोटे आहेत, स्कर्ट एकदम छोटा आहे, सो मला एक फील होते की मी गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे, तरीसुद्धा समजलं असतं की तिला ते शी इज कन्सर्न। पण ती म्हणाली की हू केअर्स, आज तर कोण नाही आहे इकडे। सो मग मला तिकडे असं वाटलं की येस आय केअर, जर हे देऊळ माझं आहे, मी हिंदू आहे, तर आय केअर। सो मी त्या मुलीला असं म्हटलं की बाळा तुझ्या मनात असं कसं आलं की हू केअर्स, तू हिंदूच आहेस ना। ती म्हणाली हो, पण आता आमच्या कॉलेजमध्ये काहीतरी डे होता आणि मी स्कर्ट घातलं आहे, सो मग आमची इच्छा झाली। तिचा हा ॲटिट्यूड होता। तिला मी सांगितलं की तुझी शाळा कोणती होती, त्या शाळेमध्ये तुझ्या आईवडील तुला रोज नवीन नवीन कलरफुल ड्रेस घालून पाठवायचे का तुझा एक युनिफॉर्म होता। ती मला म्हणाली की नाही, शाळेत तर प्रत्येकाचा युनिफॉर्म असतो ना। मी बरोबर आहे। मी बाहेर जे पोलीस तुम्हाला दिसत आहेत त्या पोलिसांचा पण युनिफॉर्म आहे का, ते काही घालतात, मग त्यांची ड्युटी आहे ती, त्यांचा युनिफॉर्म तो लागणारच। मी म्हणाली एक्झॅक्टली, तुम्ही कॉलेजमध्ये जातात, तुम्ही स्कूलमध्ये जातात, 12वीपर्यंत काही कॉलेजेसमध्ये ड्रेस आहेत, प्रत्येक ठिकाणी एक ड्रेस कोड असतो। आता बाकीच्यांच्या ड्रेसवरती, मला कोणाच्याच ड्रेसवरती ऑब्जेक्शन नाही आहे, मला तुझ्या बोलण्यावरती ऑब्जेक्शन आहे की तू मिनी स्कर्ट घातलाय आणि तू असं स्टेटमेंट देते की हू केअर्स, सो वी हॅव टू टेक केअर ऑफ दिस। जर आपण हा रूल नाही पाळला तर बाकीचे नाही पाळणार। मग मी तिला विचारलं, तू ज्या पद्धतीने बोलते, तू पबला जात असशील ना, मग पबला जाताना तू काय घालते, साडी घालते का, तर मग पबला जाताना एखाद्या बाईने साडी घातली तर ती लाजिरवाणी गोष्ट वाटते। सो मग देवळात जाताना तुम्ही एक फुल कपडे घाला किंवा जे काही तिकडे नियम असतील की बाबा चुनीदार आहे किंवा साडी आहे किंवा तुम्ही जीन्स जर घालतात तर एक प्रॉपर सोबर कुर्ती किंवा टी शर्ट घाला, लूज वगैरे, असं काही जर रूल असतील तर मग ते फॉलो करायला काय हरकत आहे। तर मला म्हणाली ती की तुम्हाला काय करायचं की मी तेव्हा म्हणाली की मला करायचं आहे, मला ह्यासाठी करायचं आहे कारण की ह्या देवळामध्ये प्रत्येक हिंदू जातो आणि जर हे आपण पाळलं नाही तर मग इतर कोणी पाळणार नाही। आपल्या देवळांमध्ये प्रत्येक जातीचे लोक जातात आणि आपण कधीच कोणाला अडवत नाही। तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन दाखवा, तुम्ही जाल का हे कपडे घालून, कुठेही जाल का तुम्ही, दुसऱ्या देवळांमध्ये जाल का, मस्जिदीमध्ये जाल का तुम्ही, किंवा कुठेही तुम्ही जाल का, नाही जाणार। मग आपण जर का नाही फॉलो केलं तर मग कोण फॉलो करणार। सो तुम्ही लक्षात घ्या, मी पापाच्या परी जे असतात, जे कोण पापाचे परी असतात त्यांना मी हे सांगते की जर का तुम्हाला हे माहिती आहे की पोलिसांचा एक ड्रेस कोड आहे, महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्यांचा ड्रेस कोड आहे, शाळेमधला एक ड्रेस कोड आहे, तर मग देवळामध्ये जो ड्रेस कोड ठेवलेला आहे तो बरोबर आहे, तो फॉलो करायचा आहे, सिम्पल। सो नेक्स्ट टाईम जर असं कोणीही मला मुली भेटल्या तर मी ऑब्जेक्शन घेणार। आणि अशा मुली तुम्हाला पण भेटल्या ज्या ॲरोगंट आहेत की आम्ही हे का करू, तर मग त्यांना आम्ही सांगणार।
जय हिंद, जय महाराष्ट्र.